उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आज आपल्यावर. दादा, काल जे तुमचं वक्तव्य होतं की अजितदादांकडे खजिना आहे आणि एकनाथ शिंदेंकडे चावी, सासवडला तुम्ही वक्तव्य केलं होतं, त्यामुळं शरद पवारकडे आक्रमक झालं. प्रशासनाची ही भाषा आहे की कुठलाही निधी हा मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय, ते फाईलची रचना कशी असते की फाईल डिपार्टमेंट तयार करतं, त्याच्यानंतर त्या फाईलवर देवेंद्रजी सही करतात, अजितदादा सही करतात, मुख्यमंत्री सही करतात, त्या खात्याचा मंत्री पहिली सही करतो. समजा शिक्षण विभागाला काही पैसे हवे असले तर शिक्षण मंत्री फाईल तयार करतो की बा आम्हाला मुलींची हॉस्टेल बांधायचे आहे, त्यावेळी एवढे पैसे पाहिजेत. फायनान्स फाईल तयार केली की मी सही करतो, देवेंद्रजी सही करतात, अजितदादा सही करतात, एकनाथ शिंदे करतात. त्यामुळे जरी अर्थमंत्री अजितदादा असले तर आक्रमक होण्यासारखं काय मला काही कळत नाही. काय महाराष्ट्रात विषय संपले की काय. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. काय निवडणूक आयोगाला तक्रार करणार का होत नाही. निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असेल तर निवडणूक आयोगाची जी काही मला नोटीस येईल, मुळात ह्याच्यात निवडणूक आयोग म्हणजे ह्याच्यात काही अर्थच नाही. पण निवडणूक आयोगाने मला नोटीस पाठवली, त्याच्यामुळे उत्तर देईन. महायुतीतील काही जागांचा तिढा अजून सुटलेला नाही आहे. साताऱ्याची जागा उदयनराजे दिली, मात्र नारायण राणेंना समर्थ आहे. नारायण राणेंना अजून जागा दिली नाही. तर आमचं नेतृत्व यासाठी समर्थ आहे, ते योग्य वेळेला निर्णय घेतो. उत्तम जानकरांनी आज गाठ घेतलेली शरद पवारांची. काय भाजप कुठे कमी पडले? माहीत नाही. मी दिवसभर 13 सभा करत फिरतो. तर तुमच्याकडेच काही माहिती असेल तर मला द्या. अजित पवार म्हणतात की बटन दाबलं तरच मी निधी द्यायला मला थोडं बरं वाटेल, असं भाषणात बोलतात. अजित पवारांचा नंबर देऊ का? त्यांना फोन करा. या कॅमेरामॅन अजित देशपांडे सर, रवी लवेकर, TV9 मराठी.